श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 10 समास 7 सगुण भजन. या समासामध्ये समर्थांनी आपल्याला पडणाऱ्या शंकेचं निरसन केलंय. आपण अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देतो. आपल्या आराध्य दैवतांच्या, संतांच्या समाधीला भावपूर्ण नमस्कारही करतो. आपल्याला तेथले व्हायब्रेशन्स जाणवतात आणि असं वाटतं की खरंच या ठिकाणी संतांचा सहवास आहे. इथे आहेत संत प्रत्यक्ष रूपात, असं आपल्याला कधी कधी जाणवतं. आपण नाही का मागे पाहिलं की श्रीधर स्वामींना समर्थांनी समाधीनंतर सुद्धा, म्हणजे समर्थांच्या समाधीनंतर समाधीतून प्रगट होऊन समर्थांनी प्रत्यक्ष दर्शन श्रीधर स्वामींना दिलं. हे आपण मागे पाहिलं. मग हे कसं काय की आधीच्या समासासारखा जो भ्रम आहे तो आहे का इथे, असं पण वाटू शकतं. की मग ते संत पुन्हा जन्म घेतात की काय आपल्याला दर्शन द्यायला, अशी ही शंका येते. पण प्रथमतः हा भ्रम नाही, हे लक्षात घेऊ. ज्ञानी पुरुष पुन्हा जन्म घेतात असंही नाही. मग कसं, ते समर्थ सांगतायत. ज्ञानी पुरुषांची वासना शिल्लक राहिलेली नसते. त्यामुळे देह ठेवला तरी त्यांची सत्ता प्रत्यक्ष कार्य करते. ते दिसतात याचं कारण लोकांची शुद्ध भावना. जशी भावना तसा देव, तसा त्याला देव फळतो. समर्थ किंवा ज्ञानेश्वर माऊली किंवा गजानन महाराज किंवा गोंदवलेकर महाराज, कोणत्याही सत्पुरुषाच्या समाधीस्थळी आपला हाच भाव असतो की ते गेले नाहीत, ते आहेत. चमत्काराची रोकडी प्रचिती हीच. तेवढ्यापुरते आपल्यासाठी ते प्रत्यक्षामध्ये प्रकट होतात, हे मात्र खरं. पण आपली ही कल्पना विरली की ते नाहीसे होतात. ते आपणहून प्रगट होत नाही किंवा त्यांच्या वासनेपोटी सुद्धा ते प्रगट होत नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. ते मुक्तच असतात. त्यांची सत्ता अमर्याद काळपर्यंत चालते. मागील 700 वर्षांमध्ये आपण कितीतरी जन्म फिरून आलो असू. किडा, मुंगी, अन्य कितीतरी जन्म झाले असतील आपले. तरी पण आज आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घडतं आणि तेही 700 वर्षांनी. त्यांची सत्ता अनाकलनीय आहे. 350 वर्षांपूर्वीचे समर्थ आजही आपल्या घरात याच दासबोध रूपामध्ये वाङ्मयीन मूर्ती स्वरूपात आहेतच ना. जगात कितीतरी श्रेष्ठ वरिष्ठ लोक आहेत ज्यांना या दर्शन कौतुकाचा लाभ नाही. आणि आपल्याला का? कारण भाव तसा देव, त्यांची परमसत्ता तिथे काम करते. समर्थ म्हणतायत, जप आणि ध्यान कधीही सोडू नये. काही मिळवण्यासाठी केलेली उपासना गौण असते. अपेक्षापूर्ती होते, पण अपेक्षापूर्ती होणं आणि भगवंताची प्राप्ती होणं या दोघांमध्ये अंतर आहे. स्टार नोट म्हणतेय, सगुणोपासनेनी आणि ब्रह्मज्ञानानी स्वानुभव मिळतो. स्वानुभवाचं खरं समाधान जगात दुर्लभ आहे. आणि आपले पंचप्राण महाराष्ट्राचे सांगायलाच नकोत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी हे पंचप्राण आहे. आणि संत तुलसीदास हेही त्यांच्याच मांदियाळ्यातले. सर्व संत अतिशय आदरणीय आणि प्रार्थनीय आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम.